नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। जिल्हा न्यायालय भरती 2024 नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण जानकारी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये किती वॅकन्सी आहे, जॉब लोकेशन काय आहे, सॅलरी किती राहणार आहे आणि किती पोस्ट आहेत, हे सर्व इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मी देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन असतील ते विद्यार्थी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी। आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो नवीन गव्हर्नमेंट एक्झामिनेशनचे जे जाहिरात असतात ते सांगितले जातात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जी ऑफिशियल नोटीस आहे त्याला आपण बघूया। हे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। ॲडव्हर्टाइजमेंट, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे, नागपूर बेंच, नागपूर। हायकोर्ट बॉम्बेतर्फे जाहिरात निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे नागपूरमध्ये तुमची पोस्टिंग राहणार आहे, इथे दिलेलं आहे। यामध्ये क्लर्कसाठी पोस्टचं जे नाव असणार आहे ते क्लर्क असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, क्लर्कसाठी तुम्हाला 45 जागा इथे आहेत आणि वेटिंग लिस्टसाठी 11 जागा आहेत, अशा मिळून 56 जागा टोटल असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज अप्लाय करायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता, देअरफॉर बाय दिस ॲडव्हर्टाइजमेंट अप्लिकेशन आर इन्व्हायटेड ऑनलाईन फॉर्म। इथे बघू शकता तुम्ही जे पोस्ट असणार आहे ते 45 आणि त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट राहणार आहे ते 11 असणार आहे। क्लर्क पदासाठी वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे जे पेमेंट असणार आहे, सॅलरी जे असणार आहे ते 29,200 ते 92,300 असं टोटल सॅलरी असणार आहे। त्यानंतर यामध्ये जे एक्स्ट्रा अलाउन्सेस आहे इथे दिलेलं आहे, प्लस अलाउन्सेस ॲडमिसिबल ॲज पर रूल। जे एक्स्ट्रा अलाउन्स आहे ते सुद्धा ॲड होऊन तुमचं याच्या पेमेंट 40+ इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर तुम्ही बघू शकता एज लिमिट यांनी जे मागितले आहे फॉर जनरलसाठी मिनिमम एज 18 वर्षे आणि मॅक्झिमम 38 वर्षे। त्यानंतर ST SC साठी जे वय मागितले यांनी 18 वर्षे आणि मॅक्झिमम मागितली आहे 43 इयर्स। त्यानंतर जे डिपार्टमेंटल आहेत विद्यार्थी मित्रांनो, फॉर हायकोर्ट्स गव्हर्नमेंट एम्प्लॉय अप्लाइंग थ्रू प्रॉपर चॅनल, यामध्ये 18 वर्षे मिनिमम पाहिजे आणि मॅक्झिमम किती पण राहू शकते, नॉट अप्लिकेबल इथे दिलेलं आहे। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर तुम्ही डिग्री पास असलेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, डिग्री होल्डर इन लॉ, यामध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे कम्प्युटर सर्टिफिकेट हवं इथे विद्यार्थी मित्रांनो, इथे कम्प्युटर सर्टिफिकेट यांनी मागितले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे टायपिंग राहणार आहे ते इंग्लिश टायपिंग असणार आहे, यामध्ये मराठी टायपिंग यांनी मागितलेले नाही, इंग्लिश टायपिंग मागितलेले आहे। त्यामध्ये जी स्पीड राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 40 वर्ड पर मिनिट एवढं त्यांना स्पीड पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता जे कम्प्युटरचे जे तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे ते कोणते पाहिजे, NIC, DOEAC, APTEC, NIIT, CDAC, MSCIT मॅक्झिमम लोकांकडे असतं विद्यार्थी मित्रांनो। जर तुमच्याकडे MSCIT असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर बॉस्टन, त्यानंतर CE, DIT, SSI, डाटा प्रो, हे सगळं जर सर्टिफिकेट कोणत्याही प्रकारचे कम्प्युटर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो। यानंतर तुम्ही इथे बघू शकता नंबर ऑफ कॅन्डिडेट शॉर्ट बी इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट इथे दिली आहे। इन्स्ट्रक्शन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन कसं भरायचं आहे तुम्हाला हे सुद्धा इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्ही इथे बघू शकता, bombayhighcourt.nic.in ह्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन भरू शकता विद्यार्थी मित्रांनो। 13/5/2024 पासून हे अर्ज म्हणजे आजपासूनच सुरू होणार आहे, 5 PM 5 वाजतापासून, आणि लास्ट डेट जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 27/5/2024 ची लास्ट डेट असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 200 रुपये फीस राहणार आहे, अप्लिकेशन फी 200 रुपये राहणार आहे। यामध्ये SBI थ्रू तुम्हाला कलेक्ट करायचे आहे, म्हणजे ऑनलाईन तुम्हाला पे करायचे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे आहे प्रोसिजर फॉर ऑनलाईन फी पेमेंट इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याने आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे ते तुम्हाला मी सांगतोय। इथे तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे। टाईम ड्युरेशन इथे 60 मिनिटाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता
यानंतर तुम्ही इथे बघू शकता मराठीसाठी 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी इथे ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स विचारणार आहे. त्यानंतर इंग्लिश 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी, स्पेलिंग एरर, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड. त्यानंतर जनरल नॉलेज तिथे 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी, क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स इथे मागितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जिओग्राफी ऑफ इंडिया इस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. त्यानंतर हिस्ट्री पण इथे मागितली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता की जनरल इंटेलिजन्स यासाठी 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी, क्वेश्चन टू द टेस्ट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि एक्सेट्रा. त्यानंतर अरिथमॅटिक म्हणजे मॅथ्सचं पोर्शन 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी, इथे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एक्सेट्रा इथे सगळं मागितलं आहे. त्यानंतर कम्प्युटर रिलेटेड जे बेसिक क्वेश्चन असतात ते सुद्धा 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे हे एक्झामिनेशनचं सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एवढे सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघू शकता. इथे जे पेपर होणार आहे इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे रिटन टेस्ट शल बी इन इंग्लिश लँग्वेज. फक्त तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये पेपर असणार आहे. मॅक्झिमम मार्क्स 100 असणार आहे. त्यापैकी तुम्हाला मिनिमम मार्क्स 45 घ्यायचे आहे रिटर्नमध्ये विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता टायपिंग 10 मिनिट टाईम असणार आहे. यामध्ये टायपिंग जे असणार आहे ते 400 वर्ड तुम्हाला टाईप करायचे आहे 10 मिनिटामध्ये. मॅक्झिमम मार्क टायपिंगचे असणार आहे 20 मार्क आणि मिनिमम तुम्हाला घ्यायचे आहे 10 मार्क्स इथे घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे जे इंटरव्ह्यू असणार आहे ते 40 मार्काचे इंटरव्ह्यू असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये बाकीची इन्फॉर्मेशन आहे, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सिलेक्ट लिस्ट अँड वेटिंग लिस्टचे सांगितलेलं आहे. अदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सांगितले आहे. हे जे संपूर्ण जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये मी शेअर करणार. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.